दिदे तू वर काय बसली जरा खाली बस. अरे मी कशाला खाली बसू, मला येत नाही माहिती अरे तुम्हाला. तू शिकायचं नाही येत म्हणजे काय. मला तू सांग बायको गेल्यापासून कोण स्वयंपाक करतय. तुम्ही हा मग आज 17 वर्ष झालं मी स्वयंपाक करतो. तू शिकायची कवा. बरं शिक्षण बी होत आलंय तुझं. मला आता मी ना तुला जागा बघायची गडबडी ती. कोणती जागा? अरे मग तुला लग्न नाही करायचं का. लगेच नाही करायचं, मला येत नाही काय माहिती ना तुम्हाला. अरे काय येत नाही दिदी. अरे शिकायची का तू खाली बस. बरं बस खाली. नुसतं खाली बस खाली बस, मला मला नाही येत काहीच करता. तू एक काम कर, एक चपाती लाट माहिती एकदा धर. हा असं कवर राहणार आहे तू. तर घे काय घ्यायचं पहिलं? अरे ही कर त्याचा गोळा घे, त्याची चपाती कर. हा अरे काय दिदी अरे शिकून घे. मला तू सांग आता उद्या लग्न झालं कोण स्वयंपाक करीन तुझ्या घरी गेलं तर. हा मीच नाही, मी नाही, मी कुठे जाणारच नाहीये. जाणार नाही म्हणजे मग मला तू सांग जरी मी घर जावाय केला तर कसं दोघांना मीच स्वयंपाक करून घालायचा का. चिकटलं. काय नाही रे खरं तोंडात हाणून घ्यायला माणूस नाही राहिलं मला. अरे कवर कसं करू? आता कसं सांगू तुला. त्याला थोडं पीठ लाव, ती जरा अशी लाट येऊ. बस का? नाही नाही काय काय नाही रे तिला काय खरं नाही. मला आहे ना माझाच निर्णय घेणं गरजेचं आहे बरं का. आणि तुझं पहिलं लग्नाचं बघणं. मी तुम्हाला सांगते, मी लग्न करून आहे ना कुठंच जाणार नाही. घर जावई बघायचं, मी इथंच राहणार आहे. इथंच राहणार आहे. मला राहू दे कायम स्वयंपाकावंच. त्याला कोण घालीन. तुलाच येत नाही म्हणल्यावर मग काय करू मी? मला नाही करतायत. तुम्ही नीट सांगत पण नाही, नुसतं ओरडत राहतात. मला आई नाही म्हणून असंच करत राहतात तुम्ही. अरे मग आता तुला इतक्या दिवस लहानाची मोठी मी केली का दुसऱ्यांनी केलंय. नुसतं ओरडत राहतात मला. अगं बाई शिक बाबा. कमीत कमी तुझा फायदा आहे त्याच्यात माझा काय फायदा आहे. काय म्हणलं की लगेच रडायला लागती. काय करू मी मला सांग. काय करू नका, ओरडत राहा मला. जाऊ दे नको राहू दे दे ठेव. आणि इकडं राहू दे. तुला येणार बी नाही आणि काय उपयोग बी नाही तुझा. एक काम करतो माझ्या पद्धतीने माझं बघतो. राहू दे तू आहे ना आधी लागाय मला एवढा टाइम नाही. मग एक काम कर, तो चपात्या झाल्यात भाजी करीन. हा मग जेव. भूक लागली मला. अरे बघ भाजी तर करू दे ना. करा ना पटकन भाजी. अरे करतो ना. ते काय यंत्र आहे काय माझ्या हातात. करा नाही तर राहू द्या, मी चालले. आता काय बोया पोरीने मोकार कोटा नका करती. शिक म्हणलं तरी पोर रडती म्हणजे काय. काय उपयोग नाही. कवर समजून सांगावं काय करावं. आपलं स्वतःच आदाबलेलं बरं. पण निर्णय घेणं गरजेचं आहे. की काय होतंय हिच्या नादी लागून नाही उपयोग. आवर पटपटा नको वारल्यावर हात मारू. मालक यायला घे तिकडं पटकन आवर. आता आम्हाला कसं ठेवलं काय नु मालकांनी. ते म्हणून आलेत काय नु इकडं. अय निल्या अरे काय करतोय तू गावात उठतोय काय. आणि तुला खुरपं नव्हतं काय घरी. नाही ते एकच होत. हैदा तुला एक मी ना पस्तावलो गाड्या का आम्हाला ठेवूनच. तू जरा जरा डोकं चाली जा ना निल्या. अहो मालक मी म्हणत होते बरं का, वारल्यावर नको उपटू तू ते गवत. हैदा माणसं म्हणते डोक्याला ज्याला केस नाही त्याची बुद्धी लय तेज असते. तू बुद्धी कुठे जाते रे. नाही बुद्धी तेजच होती, तेजच आहे. पण काय खुरप एकच होत ना. एकच होतं मग घरी घरून आणता नाही आलं काय. ते नाही लक्षात आलं. कवा येतं तुझ्या लक्षात. सुट्टी झाल्या कामावून. मग मालक तुम्ही येणार होते तर मग एक घेऊन यायचं ना हातात. आता मला माहिती का ज्याने आणलंय का नाही आणलंय. तेवढं आहे. हे काम का तुला कळतं का नाही काही. काय तो डोकं लावी जायचं जरा असं. आता मी माझ्या वाटेचं घेऊन आले. मला काय माहिती त्याला खुरपं लागण का नाही लागत. इथले अधिकार तुझ्याकडे किती आहे ती माहिती आहे तुला चांगलं. अहो हाय मान्य आहे मालक, पण आता मला वाटलं त्याने हातात आणला. हे सांग का मन निकल गायबा नाही. तेवढं आहे मला. याला काय मनाने सुधरत आहे का. आणि वरून म्हणतो माय लग्न करून द्या दुनिया करा. काय याच्या कसं नाही लागावं मला सांग बरं. लग्न करायचं बघा तोंड तरी आहे का. मी खुरपून घेते मालक. हा एक काम कर निल्या. तू ही कर. तू आहे ना त्या नारळा झाड आलायत का आळी कर. हा तू काही इथं हाताने काय गाबाळ काढणार इथं पुढं. बरं तेवढं आळ करून घेतो. हा आणि जरा मनाने जरा हात बस झाला का नको डोकं का जाऊ माझ्या घरी काय मला कमी चिन्ह नाही. बरोबर. हा पळ चालला का. हो हिला कवर सांगा बा याला बी. होय मालक. राहू दे कामाचं. ऐका ना, हा तुम्ही म्हणले माझ्या घरी काय कमी शिन नाही. बायको तर नाही, कुठून शिन होतोय तुम्हाला. आता काय सांगू. चल तुला आहे ना चल तिकडे बसू जरा मी सांगतो. आणि हे काम कोण करीन. राव दिला का काम माझंच आहे का काय. तुला काय काय पगारात खोट भेटे का. मग हाफ डे नाही लावायचा. हे आपले नाही द्या. मी म्हणतो पार डबल लावू बा काही बसण्याची. खरंच का काय. हा, काय नाही चला चला. मग पटकन. मग. चला 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 चला. अरे इथंच बस काय लय लांब जाती. बस अवघडाची बाई मालकाचं बी. नुसता टुम 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 टुमच करत राहतो मालक.
मला तू सांग, तू काय म्हणली घरी काय तराशी? हा मग काय तर सांगा ना. आज 17 वर्ष झालं हाताने स्वयंपाक करतोय. हा ती खरंय. अरे पोरीला काही येत नाही. बरं तिला म्हणलं ना शिक बाबा, ती शिकत नाही डायरेक्ट. थोडे दिवस तुम्ही माझ्या हाताखाली पाठवा. तुमची पोर 2 दिवसात सरळ करते मी बघा. ए बाबा सरळ करायला लहानाची मोठी केली रे, लाड काय ती त्याला बरं. कसं काय सरळ करते काय म्हणतील, काय हानमार करते बरं. नाही नाही हा नाही मारायचं काय आला. स्वयंपाक शिकिते म्हणलं. पण तसं मला एक सांग ना, हा तुझा बी बरं झालं घटस्फोट झाला का रे? का बरं तुम्हाला बरं झालं काय? बरं म्हणजे आता काय तुला सांगावं, माया ना लय दिवसापासून डोक्यात होतं रे हिचं कवा वाजन. ह्या? हा मग तुला अयो काय सांगावं. आणि तसं बी मग काय झालं, तू पेताड होती ती लय हाणायचं महाराज आहे ना रे. खरंय ते. मला ते नव्हतं मग म्हणलं कवा वाजन ती वाजव, पण वाजलं बरं का. पण तुला असं काय डोक्यात येत नाही का रे? काय हा असं परत दुसरं करावं. माझ्या डोक्यात तर लग्नाचं नाही काय डोक्यात. मग काय याचं? बाय तुम्हाला माहिती का आबा आहेत घरी, म्हातारे झालेत लय. अरे पण आता त्यांना माझ्याशी कोण आहे? तू सांग आज ना म्हणजे आबा जाईन. हा जाईन कुठं? अरे मग काय आता काय ती काय कवर जागा त्यान आज काय वय कमी काय त्यांचं? हा? बरं उद्या मला सांग, जर म्हातारं गेलं तर तू कोणाच्या आधाराने राहणार? एकटीलाच राहावं लागन. आणि मग एकटी? तुमची येत जाईल ना खुरपायला मी. अरे पण तू येशील खुरपायला, पण मला तू सांग लोक काय म्हणणार? ती का आम्हाला आहे बरं, तुझ्याकडे कोणी चांगले आहे बघा का तिथून पुढं? नाही. बरं तरच तुला किती होतोय माहिती का नाही? आज मी कशी दिवस काढतोय मला माहिती. मग काय मग तू एक काम कर ना, काय घे ना डोक्यात जरा, कायचं आपण दोघं लग्न करू ना. काय मालक तुम्ही आहे ना जास्त बोलायला लागले काय नु काम धंदा बघू द्या. काय ए, अरे असं नको लोक करू. काय म्हणतात माहिती का? काय? जिथं गेली तिथंच शेण खाल्लं म्हणत्यान. काय तुला काय लोकांचं काय करायचंय? मग म्हणतात ना आपल्या मला इकडे एक सांग, आता लय मी घर जावं बी ठेवलं असतं हा, पण मला तू पुरीला काही येतच नाही. अहो घर जावय ठेवायला तुम्ही आज तुमच्या पोरीला तुकडं घालताय, तर जावायला तुकडं तुम्हालाच घालायला बरोबर लागतं. आहे का? आणि माझ्याकडे काय कमी येते, या आंब्याची बाग नारळाचा तेवढं आहे म्हणा. काही नाही माझ्याकडे सांग तुम्हाला ना. किती चांगली बायको भेटन ना. अरे पण चांगली काय, तू काय वाईट आहे का? माय कसं मी गरीब घरची. अरे पण मला तू घटस्फोट तर झालाय ना तुझा, हम्म. मग तुला काय अडचण आहे? नाही मला काय काम करण्यापेक्षा मालकीन होशील नाही तर. हा तेवढं आहे. आणि पुरीला बी शिकेव गोडीत. असं म्हणता काय? हा बर चालतंय मग. अरे कसली हुशार आहे, मला नव्हतं वाटलं का तू असं हा म्हणशील म्हणून. हा मग काय? मी आबांना नाही नाही आता विचार. काय आबाला विचारतीन कुठं काय करती? आबा तरी काय नाही म्हणीन. पण तुमची पोर हा म्हणून का ती बघा पहिले. नाही ती काय म्हणीन. मी झालं पण तुमची पोरगी हा म्हणली पाहिजे. अरे मी पोरीला सांगन समजून. तुमची पोरले तापडे बाबा, मला भ्या वाटत आहे. नाही हाय तापडती थोडी, पण ऐकते गोट्यात ती. वाकडं करीन मला हा, ती. काय तुला गोट्यात राहणीन का काही करीन? मग तिला म्हणायचं मला मम्मी म्हण. मला मम्मी म्हणून टाकू द्या एखादा गोटा. अरे मी सांगन सगळं सविस्तर सांगतो, तू नको काळजी करू. हा बर चाल. तुला काय काळजी करायची गरज आहे? मी आहे ना. हा हा मग चालतंय. चल. मग. कुठं? घरी कुठं म्हणजे आज काय डचकती? अहो मग आता चल म्हणले आम्ही घाबरले ना. हा म्हणतील कुठं म्हणलं की डचकती म्हणजे काय? अहो म्हणजे नाही का आता मी रानात कामाला आले तुम्ही चल हा. म्हणले आम्ही घाबरले ना. चल घरी जाऊ दे काम कर. आणि तुमची पोर पोरगी असेल ना घरी. घरी असं मान्य आहे. मी काय म्हणते साध्या का पत्र खुरपी ते मग जाऊ आपण वाटलंच तर. कशाला उद्योगात पडती? आपण परत 2 बाया लावची जास्त, एवढं काय द्यायचं त्याला? अरे हे महत्वाचं आहे आपल्याला. तुम्ही म्हणता ना तसं. बरं, चल उठ. चल हा किती मस्त आहे ना, कमळाचं फुल आलंय. सेल्फी घेते म्हणजे मला आहे ना पोस्ट करता येईल. ताईसाहेब काय झालं एवढं पळत यायला? अहो विशेष तसा घडला. तुम्ही इथं फोटो घेत बसल्या फुला संग, हा आणि तिकडं मालक काय मालक? ते त्यांचे वेगळेच उद्योग चाललेत. ए नीट बोला. हो मालकाचे वेगळे उद्योग चाललेत म्हणजे? अहो मी माझ्या डोळ्यानं पाहिलं. आपली कामवाली बाई का शेतातली, कामवाली बाई? हा शेतात काम करते हा ती, भरपूर बाया काम करतात, मला नाही माहिती. बोल पुढं काय झालं त्यांचं? तिच्या बरोबर ते लग्न करायचं म्हणतात. ए तोंडाला येईल ते बोलू नको. अहो तसं नाही, मी कानानं ऐकलं आणि डोळ्यानं पाहिलंय. कानाने ऐकलंय डोळ्याने पाहिलंय होय. नक्की? हो गळ्यात हात टाकून गुलगुलू बोलत होते. तू दुसरं कोणाला तरी बघितलं असशील. नाही म्हणून तुला माहितीये माझी आई गेल्यापासून माझ्या वडिलांनी माझं एवढं चांगलं सांगोपन केलेलंय.
आणि तू म्हणतो का दुसऱ्या बाईच्या गळ्यात, ते पण कामवालीच्या, ते पण शेतातल्या, आणि ते पण आमच्या. हा कसं आहे, जीवाला जीवाची गरज असते. हो, ते घरी येतो म्हंटले. घरी? हो, इथं काय बोलत बसलात? चला तुम्हाला दाखवतो. चल चला. चल चल. चला. ओ थांबा थांबा थांबा. काय झालं? मी ना मामाला फोन लावते, थांबा. हा. लग्न करायचं म्हणलेत ना ते, हा. असं कसं लग्न करतील? लावा लावा. हा? हा. हॅलो मामा, अरे पायल बोलते. तू आहे ना आत्ताच्या आत्ता इकडे निघून ये. आल्यावर सांगते तुला काय सगळं झालं ते. ये लवकर इकडे, घरी नको येऊ, वावरात ये, वावरात आंब्याच्या इकडे ये. हा पटकन ये. चल. चला, अजून ते आहे. चल तू नको काळजी करू. अरे पोरगी काय एवढी आफाट नाही. वा वा वा, छान चाललंय हा पप्पा तुमचं. आता काय केलं? अहो मला एवढं ज्ञान शिकवत राहतात आणि आता कामगार बायांच्या हातात हात घेऊन चालले तुम्ही. अरे हातात हात नाही दिदे. नाही दीदी. मग माझे डोळे काय खराब झालेत पप्पा? मी काय केलंय तुला सांग का, एक निर्णय घेतलाय. काय निर्णय घेतलाय? आता मला तू सांग, आज ना उद्या तू लग्न करावं लागेल, मग? बरोबर? हा, मग माझं काय? अरे 17 वर्ष झालं हाताने खातोय मी. थोडा तर विचार कर ना तू. तू काय बोलूच नको, मला तुझ्या बरोबर बोलायचंच नाही. आता मी तुझी आई. काय? तू नाही माझी आई. काय झालं पायल? अहो बघा ना, डोळ्यांनी बघ मामा. दाजी काय झालं? आता झालं असं मी बा, आज मला तुम्ही सांगा, 17 वर्ष झाले हा हाताने करतोय. तुमची बहीण गेल्यापासून तुम्हाला तर सगळं माहिती आहे ना. माहिती आहे ना. हा, हिला लहानाची मोठी केली. बरं ही स्वयंपाक शिकाना, काहीच नाही, तिला येतच नाही काही. अरे मामा, पण मी काय म्हणलेलं का घर जावई आणायचंय ना, हा मग काय गरज आहे? बरं. आणि बरं ह्यांना लग्न करायचंय तिच्या बरोबर, आणि ती आपल्या शेतात कामाला आहे. बरं मला एक सांग तू दिदे, तू हे सांगितलं कोणी मी लग्न करणार आहे, दुनिया करणार आहे, तुला कसं कळालं करून? मला सांगणारे आहेत पप्पा, असं काही नाहीये. हे होता काय? आणि मग नाही नाही, मी माझं काम करीत होतो. तुला नाही काय नाही. नाही तुला नारळाची आळी करायला सांगितली होती ना. हा, तेच करत होतो. मग हे कुठं वाढवायला सांगितली होती तुला? अरे मी घरीच येत होतो दिदी. याने मला सगळं सांगितलंय. तुम्ही गळ्यात हात घालून बसले होते, लग्नाचं म्हणत मग आता होते. त्याला काय होते, जाऊ दे. अरे घेतलंय श्वासात. मामा हे- बरं, मेवणे बाबा, तुम्हाला काय पायल, वाटतंय? आता आहे ना बघ, 17 वर्ष झाले ना तुझी आई वारली. त्याला तरी कोण आहे? एक तर भाकरी कालवून हाताने करतोय, तू शिकाना. आज ना उद्या तो हे लग्न करावं लागान. बघितली तर चांगलं आहे. तिचं आई बाप कोणी आहे का तिला? तिला आहे ना, वडील आहेत मला, ते पण आता हे आणि झालं. तो विचारलंय का वडिलांना असं काही? नाही वडील नाही आता म्हणणार नाहीत. वडील तरी काय निर्णय घेणार आहे तिच्या पुढे? बरं ती बी काय लगेच नाही तयार झाली. बाबा म्हणलं आता उद्या तू म्हातारा जर गेलं तर तू कोणाच्या आश्रयाला राहणार आहे? तसं मला बी कोण नाही. ते निमस वाईट दिवस काढलेत, जाऊ दे. म्हणजे तुला पटतंय मामा हे दोघं लग्न करणार आहेत ते? पटतंय. ग पायल, पण तू म्हणते की तुला नवरा करायचा, तो घर जावई करायचा आहे. घर जावई करणं का ना, तुझे बाबा 17 वर्ष झाले तुला जेवण बनवून चारतात, आणि आता तुझा नवरा आल्यावर तुला त्याला पण त्यांना चारावं लागेल ना. त्यांचा तरी विचार कर ना तू थोडासा. अहो मेवणे बा, तिचं बी असं झालेलं आहे, तिचा बी घटस्फोट झालेला आहे. दाजी तुमचं चांगलं मन जुळलेलं दिसते. हा म्हणजे कसं घेतलंय जुळून, आता काय करता? अहो, आता कसं माझं पण घटस्फोट झालाय, आणि माझे वडील पण आता लय वयस्कर आहेत. त्याच्यामुळे मग म्हणलं आता त्यांचे साथ आहे, तर मी पण पायल, साथ देते. कसं आहे, दाजीला बी आधाराची गरज आहे. कव्हर एकटा करून खाईन ते. आता घर जावई तोय मत चाललंय घर जावई ठेवायचा, पण जर नाही भेटला तर तिची सोय लागान. जाऊन दे, करू दे त्यांना लग्न. बरं, भेटणं आणि काय, बरं- पण मग काय चालणार त्या घर जावायला, असं आहे ना. हा आणि मेवणे बरं, बा काय जाऊ. करू, हिला बी गरजावाई नको, काही नको मला सध्या. हा. हिला चांगला नोकरीवाला बघतो ना. बरं तिथं का ना पोरीला स्वयंपाक येत नाही माझ्या. नोकरीवाला तो काय बघत, दाजी मी आहे ना, मी बघतो. मग काय ना मामाने पाहिलं काय आणि बापाने पाहिलं काय, मी काय तुमच्या पुढे का? मग काय त्याला आणि काय होईन, एखादी मोलकरीन लावली ती स्वयंपाक बिपाक घरातलं तर करीन ना. आपल्या पोरीला स्वयंपाकच येत नाही म्हणल्यावर. हा पण आता एक प्रश्न आहे, तुझा आधी करायचं का पायलचा आधी नाही करायचं? ना आधी माय द्या. बरं जाऊन दे, आधी सोय. म्हणजे कसं होईन, घरात हात बाय बित बाय माणूस राहीन, हा, ते बरं, बारीक जा- निरीक करायला. बरं जाऊ दे आता. हा. मामा तू म्हणतोय तर तसं, पण मला काही आईचं प्रेम मिळालं नाही, हा. त्याच्यामुळे दाजी, पण तिच्या गळ्यात दिसतंय. अहो तिचा घटस्फोट झालेला आहे. स्फोट झालेला आहे कसं का? आहे दादा माहिती का, गळ्यात का ठेवलं मी का, आता मी रानात कामाला येते, लोकांच्या बघायचे दृष्टिकोन वेगळेच राहतात ना. हा कोणी बरोबर. कोणत्याही नजरेने बघतं. मग आता त्यांना आपण बोलू नाही शकत ना, असं नका बघू तसं नका बघू. त्याच्यामुळे मग हे काळे मनी ठेवा. चलन दाजी, चला हा. आमचं लावून देतो आता आधी. काय करायचं आपल्याला, काय लय मोठं करायचं का काय? आपल्या हार घालायचे लगेच आणि आणायचे घरी आणि बाकीच काय करायचंय? अरे 2-3 हार घेऊन ये. 2 हार घेऊन ये, फळ पटक्यात.
चला हा नाही तू आणि तसं का हा. तिथे काय अडचण आहे आपली खाती आहे, त्याच्यात हम्म. ते दुकानात गेलं तरी याला 2 हात हा, येते त्याला ओळखी देत हा आई चल तुला मी नवीन साडी देते. हा चला कसं गाडी- झालं तुम्हाला एक सांग का मी म्हणलं बुवा, अहो पुरीला काहीच आहे ना हा आणि कवर हाताने करता नाही बरोबर आहे. आणि मी मग मस्त पाहतोय होतंय काय आज. जाऊ दे बुवा आधार म्हणून तर राहीन ना. बरोबर तुम्हाला काय वाईट वाटलं का बुवा याच्यात नाही नाही मला बरं. एकदम व्यवस्थित वाटलं तुमची बहीण गेली तशी माही परिस्थिती बघा आता नाही परिस्थितीची आणि हा? मग आपण प्रयत्न केले कुठं भेटा ना भेटा ना आणि बरं ही कामाला होती तर बघ तिला विचारलं म्हणलं कर बाबा असं असं तुला बी नाही कुणाचा आधार मला बी नाही बरोबर. आणि भाऊ दे म्हणलं मग काय हा. चला मग चांगलं. लावा टाकू उरकून आणि काय टाकू.